आपल्यापैकी अनेकांच्या घरात एकतरी फर्निचर असतंच. डिझायनर फर्निचर दिसायला जितकं सुंदर तितकंच त्याची काळजी घेणंही महत्वाचं असतं. लाकडी फर्निचरची काळजी घेतली नाही तर ते लवकर खराब होण्याची भीती असते. यात पावसाळ्यात ओलसरपणामुळे लाकडी फर्निचर पटकन खराब होतं, तर अनेकांच्या घरात पावसाळ्यात पाणीही शिरतं. अशा वेळी फर्निचर खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. फर्निचर खिडकीच्या शेजारी ठेवू नका, कारण पावसाचे थेंब खिडकीतून आत येतात आणि त्यामुळे तुमच्या घरातील फर्निचरचं नुकसान होऊ शकतं. पावसाळ्यात वॉर्डरोब किंवा कपाट भिंतीला टेकून ठेवू नका. फर्निचर आणि भिंत यांच्यात थोडं तरी अंतर असू द्यात. वॉर्डरोब आणि कपाटांमध्ये कापूर ठेवा. कडुलिंबाची पानंही तुम्ही कपाटात ठेवू शकता. यामुळे पावसाळ्यात होणारी कीड होणार नाही. कडाचे दरवाजे पावसाळ्यात जाम होतात, ते उघडायला सोपे जावेत म्हणून लाकडी दरवाज्यांना पावसाळ्यात भक्कम ब्रासची हँडल लावा. काही वेळेस फर्निचरवर बुरशी चढते, ती बुरशी लगेचच साफ करा, कारण ती आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक असते. थोडंसं अँटीसेप्टिक आणि कोमट पाण्याचं मिश्रण घेऊन तुम्ही ही बुरशी साफ करू शकता. नेहमीच्या साफसफाईसाठी तुम्ही कोरड्या कपड्याचाच वापर करा. घरातील लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ओले कापड अजिबात वापरू नका. त्याऐवजी ते पुसण्यासाठी तुम्ही कोरडे आणि स्वच्छ कापड वापरा. धूळ ही ओलावा शोषून घेते आणि यामुळे लाकडाचं फिनिशिंग खराब होऊ शकतं. आपले इंटिरियर सुरक्षित ठेवलंच पाहिजे, कारण फर्निचर खराब झालं तर पैशाचं नुकसान तर होईलच, शिवाय आपल्या तब्येतीवरही वाईट परिणाम होईल. ॲलर्जी, अस्थमा, श्वसन आणि त्वचा विकार असे बरेच आजार तुम्हाला होऊ शकतात. म्हणूनच वर सांगितलेल्या साध्या आणि सोप्या यांनी आपलं घर पावसाळ्यात सुरक्षित ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.